नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी साठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। आपणास माहितच आहे की जेव्हा आपण इयत्ता 5वी साठीची स्कॉलरशिप परीक्षा देत असतो तेव्हा आपल्याला एकूण 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातात। ते 4 विषयांमध्ये मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी असे 4 विषय असतात। मग हे 4 विषय आपल्याला 2-2च्या भागाने डिवाइड केलेले असतात। जसं की मराठी आणि गणित यासाठी पेपर 1 असतो, तर इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पेपर 2 असतो। मग पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, किती प्रश्न विचारले जातात? एकूण 50 प्रश्न विचारले जातात आणि ते 50 प्रश्न 100 मार्कांसाठी असतात। म्हणजे बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 100 मार्क तुम्हाला कशाचा अभ्यास केल्यानंतर भेटणार आहे ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मग बघूयात बुद्धिमत्ता चाचणी। तर मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती किंवा या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला काही अभ्यासक्रम दिलेला आहे। त्याच्यात घटक आहेत आणि त्या घटकमध्ये उपघटकही आहेत। मग ते घटक कोणते? तर जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात कराल तेव्हा आकलन या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग आकलनवरती सूचना पालन असेल, ज्याच्यात जोडाक्षरे असतील, अक्षरे असतील, शब्द असतील, संख्या मालिका असेल किंवा इंग्रजी अक्षरमाला असेल, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। म्हणजे एखादी इंग्रजी अक्षरमाला दिली असेल आणि त्यात काही मिसिंग लेटर्स दिले असतील किंवा संख्या मालिकेमध्ये काही नंबर एका सिरीज नुसार लावले असतील आणि पुढचा एखादा नंबर आपल्याला ओळखायचा असेल, अशा पद्धतीने आकलन या टॉपिक मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। आता पुढे वर्गीकरण। मग वर्गीकरण म्हणजे काय? तर वेगवेगळं करणं। ठीक आहे, मग या वेगवेगळ्या करण्यामध्ये शब्द संग्रह असतील, आकृत्या असतील किंवा संख्या असतील, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता पुढे आहे क्रम ओळखणे। क्रम ओळखणे। मग कशाचा क्रम ओळखायचा आहे? तर एखादी संख्या मालिका दिली असेल, मग त्या संख्या मालिकेत एक क्रम दिला असेल, तो क्रम ओळखून पुढची येणारी संख्या कोणती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता संख्या मालिका सारखी आकृत्यांची मालिकाही असेल जी आपल्याला पूर्ण करायची असते। मग चिन्हांची मालिका असेल किंवा चुकीचे पद ओळखणे, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग पुढे तर्कसंगती व अनुमान। याच्यात आपल्याला भाषिक व अभाषिक अशा 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। मग भाषिक मध्ये काय असतं? तर वय, तुलना, नावात बदल किंवा नाती ओळखायची असतात। आणि अभाषिक मध्ये काय असतं? तर आकृत्या मोजणे, म्हणजे त्रिकोण किती दिलेत, दिलेल्या आकृतीत चौकोन किती असतील, वर्तुळ किती असतील किंवा ठोकळे, घनाकृती इत्यादींवरही आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग पुढे बघा प्रतिबिंब किंवा प्रतिमा। आता याच्यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा किंवा जलप्रतिमा या 2 टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात। मग त्या आकृत्या असतील, अंक असतील किंवा अक्षरे असतील। जर ती अक्षरे, अंक किंवा आकृत्या आपण आरशात पाहिल्या तर त्या कशा दिसतील, आणि त्याच जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यात पाहिल्या तर त्या कशा दिसतील हे आपल्याला ओळखायचं आहे। नंतर समसंबंध। समसंबंधावरती शब्द संग्रह असतील, आकृत्या असतील, संख्या असतील, यांच्यातला संबंध ओळखून आपल्याला आपलं उत्तर लिहायचे। मग समान पदे ओळखणे। समान पदे ओळखणे, याच्यामध्ये आकृत्या दिल्या असतील आणि दिलेल्या आकृतीसारखी पुढची आकृती आपल्याला योग्य पर्यायातून निवडायची आहे। कूटप्रश्न। कूटप्रश्न म्हणजे काय असतं? तर गुंतागुंतीचे प्रश्न असतात। म्हणजे हे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतात, त्यामुळे हे प्रश्न नीट वाचून मगच त्याचं उत्तर लिहायचे। मग या कूटप्रश्नामध्ये रांगेतील स्थान असेल,
दिशा असतील, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस व वर्तुळातील संख्या इत्यादींवरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढे दिले गटाशी जुळणारे पद. मग गटाशी जुळणारे पद म्हणजे काय? आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायामध्ये 3 पर्याय किंवा 3 पर्याय काय होतात? सारखे असतात, पण एक पर्याय त्यातला वेगळा असतो, तो आपल्याला वेगळा काढायचा आहे. किंवा गटाशी जुळणारे पद म्हणजे जर काही शब्द दिले असतील तर त्या शब्दांसोबत दिलेल्या पर्यायातील कुठला शब्द जुळतोय हे आपल्याला इथं निवडून लिहायचे. मग ते शब्द असतील, आकृत्या असतील किंवा संख्या असतील, कशावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर केला जातो. म्हणजे शब्दांसाठी जर काही अंक सांकेतिक भाषा म्हणून दिले असतील तर एका पर्टिक्युलर शब्दासाठी कोणता अंक येऊ शकतो हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. याच्यात आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जसे की एखादा सिच्युएशन तुम्हाला दिली जाते आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल हे विचारलं जातं. मग दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर तुम्हाला निवडून घ्यायचं असतं. तर मित्रांनो, हा झाला इयत्ता 5वी साठीचा बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम. बाकीच्या 3 विषयांचा अभ्यासक्रम असो किंवा त्याच्यावरती सिलेबसचे व्हिडिओज असो, या सगळ्यांची माहिती आम्ही तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत आलो आहोत. या डबल ओ अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेबद्दल अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.